आरएसएसच्या कार्यक्रमाला सलमान गेला तर बिघडलं काय? सलमान खान भारतीय संस्कृतीला मानतो. सलमान खानच्या उपस्थितीचं कुणीही राजकारण करू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सलमान खानच्या उपस्थितीचं समर्थन. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. पुरंदर विमानतळाला मान्यता. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केली जाणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवार यांना फोन. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केल्याची माहिती. आज सकाळी पंतप्रधानांनी केला फोन. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. पहाटे दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरण संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत स्वीकारली पदाची सूत्र. आईनं पदभार स्वीकारताच पार्थ पवार भाऊक. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवारांना अश्रू अनावर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. बाप्पाच्या दर्शनानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन. उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्या अगोदर घेतले आशीर्वाद. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांचीही उपस्थिती. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर तर ठाकरे गटाचा उपमहापौर. भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूर महापौरपदी तर ठाकरेंचे प्रशांत दानवे यांची उपमहापौरपदी निवड. चंद्रपूरच्या सत्तेत ठाकरे गटाची भाजपला साथ. आम्ही विकासासाठी एकत्र आलोय. सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर सूचक प्रतिक्रिया. काँग्रेससोबत जाऊन फायदा नाही, ठाकरेंना कळलं. भविष्यातील अनेक दारं ठाकरेंनी उघडली. भाजपचे आमदार परिणय फुके यांचं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा. 1.25 वर्ष भाजप, 1.25 वर्ष ठाकरे गट. चंद्रपूरमध्ये जुळून आलं नवं समीकरण. संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर सुभाष राजूरकर, एमआयएमचे अशोक रंगनाथ हिवराळे यांचा पराभव. महानगरपालिकेच्या इतिहासात भाजपचा पहिला महापौर. पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन जयराम पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाश पाटील. 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी उपमहापौर आणि महापौरांची निवड. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता. मंत्री भरत गोगावलेंचा दावा. सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवार गट आणि काँग्रेस एकत्र. सांगलीत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा दावा. नाशिक शिवसेनेतील अंतर्गत वादावर शिंदेंची मध्यस्थी. शिवसेनेतील अंतर्गत वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा. शिवसेनेच्या नगरसेवकांची शिंदे मुंबईमध्ये घेणार बैठक. बारावी परीक्षेच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची पळापळ. सुप्रिया सुळेंची कन्या रेवती अडकणार लग्नबंधनात. रेवती सुळे यांचा सारंग लखानीसोबत होणार विवाह. सारंग लखानी नागपूरचे उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र. सुशील कुमार शिंदेंची मुलगी स्मृती शिंदे यांनी केली पोस्ट. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड. टेबलवर नाचू नका म्हटल्यानं कार्यकर्त्यांचा धुडगूस. धाराशिवच्या भूम तालुक्यातली घटना. राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार. एमपीएससी कडून 20,000 पदांची होणार भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. आजपासून 12वीची परीक्षा सुरू. लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत. परीक्षेसाठी 15 लाख
32,000 विद्यार्थ्यांची नोंदणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 27,000 संख्या वाढली. नव्या एसी लोकलपैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षांमध्ये येणार. MRVCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. 238 एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी. 19,293 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव. धुळ्यामध्ये पोलीस भरतीची तयारी पूर्ण. बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस भरती. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी. महाशिवरात्रीनिमित्त मुंबई सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय.